सो हेलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉग मध्ये परत एकदा। चिखलात यार माझी चप्पल फसती आहे यार चिखलात। गाईज तुमची संताश पण 5 ब्लॉगर आहे आणि हे झाड तुम्ही बघू शकता मधातच कसं झालेलं आहे। ओ माय गॉड, परी म्हणलं मी तुला, परी म्हणजे गाडी टेकवत चालती होती यार। मला कुत्र्याची लय भीती वाटती। बावळट फायनली मंदिर आलं। विठ्ठल रुक्मिणी किती छान दिसत आहेत विथ स्माइल। तर आमचं शूट एकदम मस्त झालेलं आहे। मम्मी इकडे पटकन चपला वाहते मी तुमच्या। तो लात मारन तुला घोडा। मग पाहून गेलतो। खूप संघर्षानंतर आम्ही आलो आता जेवायला। न सारा जाता काय बाई, आणि तुमच्या मित्रांना पण पाठवा। बाय। सो हेलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉग मध्ये परत एकदा। आणि आज आम्ही आलेलो आहे शूटला। बघा संतोष। ओ माय गॉड, माझ्या मम्मीला एवढंच टेन्शन राहतं की मी पडले नाही पाहिजे। ही गाईज आम्ही आलेलो आहे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराकडं। पण रस्ता तुम्ही बघू शकता, रस्ता कसा आहे। आणि गाईज ही बघा छोटीशी नदी नाही येते यार, पूर्ण घाण पाणी आहे। काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना। बंद गळ्या मंदी माझं मावना अंग, जीनच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग। जो तो हाय राणी आपली, हाय हाय इतना सुकून। आणि आम्हाला खूप दूर पायी चालत जायचंय चिखलात। यार माझी चप्पल फसती आहे यार चिखलात। मम्मी कुठं घेऊन आली तू? पण जाऊ द्या, आम्ही देवाचं काम आहे, देवाकडे जाणार आहे। आणि गाईज ही सगळी शूटची आयडिया माझ्या मम्मीची आहे। समताचा व्लॉग काढणं चालू आहे, मी तुम्हाला दाखवते। कॅमेरा कसा पकडलेला आहे कळलंच नाही का? ओके सो चलते मम्मी यार। मम्मीचं म्हणणं आहे फास्ट चला। आणि इतकी चप्पल फसती आहे ना गारामध्ये, काय सांगू तुम्हाला। पण इथं वातावरण इतकं छान आहे। पडली नाही पाहिजे। ए तुझा व्लॉग माझ्या व्लॉग मध्ये घुसतोय ग, तुझा पूर्ण व्हॉइसओव्हर माझ्या ह्याच्यात येतोय। सो गाईड्स मी तुम्हाला आज दाखवते आम्ही फोटो क्लिक कसे करतो आणि सगळं दाखवणार तुम्हाला। ओके सो व्लॉग पूर्ण बघत राहा, डोंट स्किप। ओके बाय। A few moments later. सो गाईज मी पूर्ण 5 मिनिटापासून चालते पायी आणि मंदिराचा रस्ता अजून पण आलेला नाही आहे। ओ माय गॉड, माहिती नाही मला अजून किती दूर आहे। खूप सारे शूट करणारे लोक सुद्धा आहे, ब्लॉगिंग काढणारे मृणाल सुद्धा आहे। 5 ब्लॉगर जली ना तेरी भी जली ना। काय बोलशील का? गाईज तुमची संताश पण 5 ब्लॉगर आहे। हा, माझी ब्लॉगिंग बघून लोक इतके हसतात ना। अच्छा हमको सिखा रिया है। हंबा आम्ही जायला हंबा। आणि हे झाड तुम्ही बघू शकता मधातच कसं झालेलं आहे। ओ माय गॉड, मला चालायचं खूप जिवार येत आहे आज। बोलली पुढे नाही गाणं म्हटलं बंद कर सध्या। परी म्हणलं मी तुला, परी। ओ माय गॉड, खूप घाण आहे खरं, खूप घाण आहे यार। तर आपण फायनली मंदिराजवळ आलेलो आहे। मला चाललंच नाही जाते यार। आणि ही म्हातारी बघा कशी चालतीये, म्हणजे गाडी टेकवत चालती होती यार। ओ शिट, बहन डर गई, बहन डर गई, बहन डर गई। मला कुत्र्याची लय भीती वाटती। ए मम्मी थांब ना यार, कुत्रा सुनतो। तेच कुत्र तुझ्या जवळ असतं, तू घाबरलीच असती। मी नाही घाबरत कुत्र्यांना, मला प्रेम कुत्र्यांवर। म्हातारी गाडी टेकव चालू लागली। टाकी बी सांडली नाही पाहिजे, पण ही खूप फस्त आहे ना यार इथं। जसं शेताने जायचं आपण आल्यावर का पळत कुत्र।
बावळट. गाईज फायनली मंदिर आलं आणि बघा गाईज आपले विठ्ठल रुक्मिणी किती छान दिसत आहेत. दर्शनाला तर गाईज जसं की आम्ही आलेलो होतो विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात शूट करण्यासाठी, तर आमचं शूट एकदम मस्त झालेलं आहे आणि तुम्ही पण पाया पडून घ्या. आणि इकडं आमच्या मॅडमचं काय चालू आहे, फोटोशूट, व्हिडिओ शूटिंग करते. ओके, तर गाईज तुम्ही पण पाया पडून घ्या. आणि गाईज तुम्ही खाली बघू शकता ही आपली समता असे. समता, ए समता, इकडे आहे ग. मम्मी इकडे पटकन. समू बघ. घाबरू नको ग. ही समू खाली ती 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 समू. डोक्यात फरक आहे का? आऊ सारखे ना घाबरले ना मूर्ख. काय झालं? काय झालं? काय झालं? कुठे काय झालं? पचका झाला. ते पचका नाही झाला माझा. मी चालले शिव मंदिर मध्ये. आणि गाईज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की जसं बाकीच्या मुलींची मेकअप, त्यांना मेकअप आर्टिस्ट करतात आणि त्या शूट्स करतात त्याच्यावर, तर आमची मेकअप आर्टिस्ट पण ही आहे आणि आमची कॅमेरामॅन पण ही आहे, आमची मम्मी. ओके गाईज आमची मम्मी बघा आमच्या चपला घेऊन येते. तू काय करते? मंदिरात काय चपला वाहते मी तुमच्या. ओके. तर गाईज आम्ही आता चाललोय पुढं पाण्याकडं. मृणाल तुमच्यासोबत माझी किती पद्धत होती ते बरं नाही मला. सॉरी मी आयडिया तुझीच होती शूटची. ओके, तुला तुझ्या याच्यासाठी मॉडेलची पण गरज नाही आहे माहिती का? तुझ्याकडे 2-2 मॉडेल आहे. थँक्यू. कोणाचा? तो लात मारन तुला घोडा माहिती का बाई. मम्मी इतका गॉगल बिगल लावून का बरं मटकते बाळा. फोटो काढायचे का तुझे? ना काही इकडं मोर पण आहे, पण आता सध्या तो दिसणार नाही बरं का. मोराला पाहून गेलो मला. मला पाहून अजून नाही मम्मी. तो काय ते कसं करून टाकलं तू लुगडं? ते चालता येत नाही तिला. बावट चालता येत नाही तिला. ओके गाईज मी खूप थकले आता. असं वाटतं कोणीतरी पिझ्झा बर्गर आणून दिला पाहिजे इथं. हा ना? हां मम्मी भूक लागली, खूप भूक लागली मला. सिरियसली जेवण आले होते मी घरून. हां झोमॅटो आहे पाणी. आम्ही आलोय आता आमच्या लोकेशनवर परत. हो गाईज इथं कुत्रा आलाय आणि त्याच्या मित्राला पण घेऊन आलाय, बट मला खूप भीती वाटते कुत्र्यांची. बापरे भाऊ. गाईज हे दोघं मित्र आहे आणि माझी मम्मी बघा किती दूर चालत गेली आहे. ओके मला पण फास्ट चालावं लागेल आता. पाण्यात पाय टाकू शकतो का आपण? का बर? पाण्यात मग इथंच बसतंय, इथंच बसणार का? इथं टाकू शकतो ना व्हिडिओ करायला. पाणी 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 हे संपते. आयफोन घेतला काय? हे सगळे शक्य झालं फक्त Z7 गेममुळे. पैसा ही पैसा होगा. तर काही जाता आम्ही चाललोय घरी आणि मला उचललं होतं असं पाठीवर मागे उचलतात तसं. इंस्टाला पोस्ट नक्की बघा आमच्या. पोस्ट नाही पोस्ट नाही टाकणार. पोस्ट इतकी चांगली नाही आलेली ती. स्टोरी ठेवाल मी. तू कशी भारी आलेली ना त्याच्यात? बावळट आहे, खूप बावळट आहे ही. आणि आता आम्ही चाललोय घरी. मम्मी यार काहीतरी खावणारच त्याने. हां चाला तर काय लागेल. खाऊ घाल तुम्ही ते जेवण करू. मेरे पास भी फोन पे है. डोंगराची हवा ने बैला सोसना गरवा.
ट्रेंडिंग गाणे येते. माझ्या चप्पलवर दगड झाले. माझ्या पण चपलीत गेले. खूप थकले आज, खूप थकले. आता मी तुम्हाला डायरेक्ट गाडीत बसल्यावर व्लॉग दाखवाल, कारण की मी खूप थकलेलं आहे आणि माझ्यात फोन पकडून बोलायची काही कॅपॅसिटी नाही आहे. ओके, बघा मी किती वरती चढते. पूर्ण टेकुडे आहे इथं. आपण असं सरळ जाऊ आता. हां, असंच सरळ जाऊ आपण आता. आपला झेंडा राहिला तिथं. आणला नाही, तो मी फोटो काढून देते. नाही, नको. 2-4 काढून देते. नको, चला. खूप संघर्षानंतर आम्ही आलो आता जेवायला. खूप भूक लागलेली आहे. मम्मी ऑर्डर करूया लवकर काहीतरी. भूक पण आली आहे. काय व्हिडिओ काढते माझा ब्लॉगिंग. खरंच आता बोल, आता बोल. ओके गाईज, तुम्हाला दाखवते की काय काय ऑर्डर करते. आता माझी मम्मी तर गाईज आपलं स्टार्टर आलेलं आहे आता. आधी समजा खूप खाणार ते चालते. माझ्या समोरचं नको घेऊ ना. प्लेट इथलं समजा की मम्मी तिच्या. हा बाबा, तुला खायला मना केलं. इतना सारा जाता का है भाई. तुला खायला मना केलं होतं ए यार मम्मी. अरे हा, मम्मीच्या लाडक्या पुरीला बोलले ना मी. दुनिया का नारा लगे रखू का इशारा. 2 मिनिटं. माझ्या फोनची चार्जिंग संपली होती तर मी मल्ल टेक घेऊ शकले नाही. बट आम्ही बिल करून आता घरी जायला निघलो आहे. ओके, तर मी डायरेक्ट तुम्हाला घरी गेल्यावर गाईज आम्ही आलो घरी आता. हे भूत बघा, आणि मी पण भूत झालेलं आहे. आणि आम्ही गेलो होतो संध्याकाळचं, तर एकदम रात्र झालेली आहे. सो आता मी तुम्हाला डायरेक्ट चेंज करून भेटणार. ओके, बाय बाय. गाईज इथंच होत आहे आपल्या ब्लॉगची एंडिंग. आणि तुम्हाला जर मजा आली असेल ब्लॉग बघून तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रांना पण पाठवा. बाय.